38 वर्षाचे कर्नल संतोष महाडिक 41 राष्ट्रीय रायफल्स कमांडिंग ऑफिसर होते। याआधी 21 पॅरा स्पेशल कमांडो युनिटमध्ये ते कार्यरत होते। जिगरबाज संतोष महाडिक यांनी गाजवलेल्या शौर्यासाठी त्यांना सेना मेडलने गौरवण्यात आलं होतं। सुरुवातीला लष्कराच्या विशेष दलात ते कार्यरत होते। यावेळी दहशतवाद्यांविरुद्धच्या मोहिमेत अतुलनीय शौर्य गाजवल्याबद्दल आणि पथकाचं उत्कृष्ट नेतृत्व केल्याबद्दल त्यांना सेना पदकाने गौरवण्यात आलं। स्पेशल सलामी संतोष महाडिक यांना देण्यात आलेली आहे। तो अंत्यसंस्कार त्यांच्या पोगरवाडी या त्यांच्या मूळ गावी पार पडत आहेत। तर याआधी श्रीनगर येथे बेस कॅम्पवर त्यांना लष्कराने मानवंदना दिली आणि आता विशेष मानवंदना त्यांना लष्कराने देत आपण बघतो शोकाकुल वातावरणात त्यांच्या कुटुंबियांनी अगदी भावपूर्ण नजरेने त्यांना आपण बघतो ही मानवंदना दिलेली आहे। लष्करी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झालेले आहेत। जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी, जब तक थी सांस लड़े वो, जब तक थी सांस लड़े वो, फिर अपनी लाश बिछा दी। संगीन पे धर कर माथा सो गए अमर बलिदानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। ऐ मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जब देश में थी दिवाली वो खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों में, जब हम बैठे थे घरों में, वो झेल रहे थे गोली। थे धन्य जवान वो अपने, थी धन्य वो उनकी जवानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। ऐ मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। तुम भूल न जाओ। और बात सेना में अफसर बनी स्वाति महादिक की। इनके पति भी सेना में थे जो आतंकियों से लोहा लेते हुए शहीद हो गए थे। गम को भुलाकर जिंदगी को खुशियों की पटरी पर आगे ले जाने के आंसू हैं ये। 11 महीने के संघर्ष के बाद सपने को हकीकत बनने के आंसू हैं ये। और अब आंखों के इन आंसुओं को पोंछकर दुश्मनों से बदला लेने को तैयार हैं 32 साल की स्वाति महादिक।
आंखों को हम बता दें कि स्वाति के पति संतोष महाडिक सेना में कर्नल थे। कुपवाड़ा में 17 नवंबर 2015 को शहीद हुए। महाराष्ट्र के सतारा के रहने वाले थे शहीद संतोष। पति की शहादत के बाद स्वाति ने सेना में जाने की इच्छा जाहिर की थी। अब वो इच्छा पूरी हो गई। चेन्नई में पासिंग आउट परेड के साथ ही स्वाति को आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स में लेफ्टिनेंट के तौर पर नियुक्त किया गया। जो मुझे टास्क दिया गया है, मैं कोई प्लान करके नहीं आई थी कि एकेडमी में मुझे इतना करना है या ये टास्क करने हैं। वो हो गया, मुझसे हो गया, लोगों ने करवा लिया। स्वाति को इस पद पर लाने के लिए नियमों की अड़चनें थीं, लेकिन उनकी लगन और हिम्मत को देखते हुए नियमों में ढील दी गई और आज जाकर वो सेना में अफसर बन गई हैं। इयत्ता 10वी कुमार भारती. स्थूल वाचन वीरांगना. स्वतःचे दैनंदिन कार्य यथायोग्य रीतीने पार पाडत असतानाच सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या आपण समाजाचे काही देणं लागतो याची जाणीव ठेवून वेगळी वाट चोखाळणाऱ्या व्यक्ती समाजाला कायमच भूषणावह असतात. प्रस्तुत पाठात देशहित आणि समाजहित जपणाऱ्या 2 वीरांगनांचा परिचय करून दिलेला आहे. विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती व समाजरण यांची जाणीव निर्माण व्हावी हा या पाठाचा उद्देश आहे. देशासाठी सदैव शीर तळहातावर घेणारा वीर सैनिक व त्याला तितक्याच प्राणपणाने साथ देणारी वीरपत्नी हे देशाचे भूषण आहेत. नियतीच्या आघाताने खचून जाणे हे वीरपत्नीच्या स्वभावातच नसते. वीरगती प्राप्त झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांचा निर्धार उभ्या महाराष्ट्राला अभिमानास्पद आहे. वीरपतीचे निधन आयुष्यातील सर्वात दुःखद क्षण, परंतु याच वेळी कर्नल महाडिक यांचे सैन्यात राहण्याचे अपूर्ण स्वप्न आपण सैन्यात भरती होऊन पूर्ण करायचं हा स्वाती महाडिक यांचा निर्धार. आपल्या दोन्ही मुलांनाही सैन्यातच पाठवण्याचा त्यांचा निर्णय आणि त्यांच्या पूर्ततेसाठी खडतर प्रशिक्षणातून स्वतःला सिद्ध केलेल्या या वीरांगनेचा हा परिचय तुम्हाला निश्चितच प्रेरक ठरेल. लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक. महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा भाऊक वीरपत्नी ते सज्ज वीरांगना असा प्रवास अत्यंत धाडसी, प्रेरक आणि थक्क करणारा आहे. शिवाजी विद्यापीठातून BSc व MSW अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पुणे महानगरपालिकेतील झोपडपट्टी पुनर्वसन विभागात दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठीच्या विविध योजना राबवण्याचे काम स्वाती महाडिक करत होत्या. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी सुखी संसार करण्याची स्वप्ने पाहिली होती. दरम्यानच्या काळात त्यांचा विवाह भारतीय लष्करातील अधिकारी श्री संतोष महाडिक यांच्याशी झाला. लग्नानंतर त्यांनी B.Ed आणि इतर अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले. त्यानंतर आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी केली. 12.5 वर्षांच्या सुखी संसारातील कार्तिकी व स्वराज ही त्यांची 2 अपत्ये. कर्नल संतोष महाडिक यांचे पहिले प्रेम म्हणजे भारतीय सैन्य दल आणि आपली वर्दी याची जाणीव स्वाती महाडिक यांनाही होतीच. भारतीय सैन्य दलात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीचा व आगळ्या व्यक्तिमत्वाचा ठसा कर्नल संतोष महाडिक यांनी निर्माण केलेला होता. आणि अचानक 17 नोव्हेंबर 2015 रोजी जम्मू काश्मीरच्या कुपवाड्यात 49 राष्ट्रीय बटालियनचे कर्नल संतोष महाडिक यांना दहशतवाद्यांशी निकराने लढा देताना वीरमरण आले. नियतीच्या आघाताने खचून जाणे वीरपत्नीच्या स्वभावातच नसते. असीम धैर्य असलेल्या स्वाती महाडिक यांनी पतीच्या अंत्यविधीच्या वेळीच भारतीय सैन्यात रुजू होण्याचा निश्चय केला. वयाच्या 40च्या आसपास असूनही वीरपत्नीने निश्चयपूर्तीचा ध्यास घेतला. त्यासाठी विशेष परवानगी घेऊन प्रयत्नपूर्वक वयाची अट शिथिल करून घेतली. स्टेट सिलेक्शन बोर्डाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन स्वाती महाडिक यांनी शारीरिक व वैद्यकीय चाचण्याही यशस्वीपणे पार पाडल्या.
त्यातून त्यांची निवड ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई येथे झाली. तेथे त्यांनी 11 महिन्यांचे अतिशय खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आणि 9 सप्टेंबर 2017 रोजी लेफ्टनंट म्हणून लष्करात दाखल झाल्या. आपल्या खांद्यावर अभिमानाचे 2 स्टार मिळवले. त्यावेळी त्यांची मुलगी कार्तिकी ही 7वीत तर मुलगा स्वराज हा इयत्ता 2रीत शिकत होता. या वीरपत्नीने देशासाठी पतीने केलेल्या बलिदानानंतर खचून न जाता सैन्य दलात भरती होऊन केवळ आपल्या अपत्यांसमोरच नव्हे तर देशातील प्रत्येक स्त्री, प्रत्येक मूल यांच्यासमोर एक अनोखा आदर्श उभा केला आहे. त्याबद्दल त्यांचे आईवडील, सासरची मंडळी व मुलांनाही त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. स्वाती लहानपणापासूनच धाडसी होती असे त्यांच्या आई सांगतात. पतीच्या मृत्यूनंतर समाजाने त्यांना शिक्षण क्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रात मानाच्या अनेक संधी, अनेक सुखासीन आयुष्य देऊ केले होते. परंतु ती सर्व प्रलोभने झुगारून त्यांनी सैन्यात भरती होऊन पतीचे पहिले प्रेम जिवंत ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याचवेळी पित्याचे छत्र हरवलेल्या आपल्या दोन्ही मुलांना सैन्यातच पाठवणार हा स्वातीताईंचा निर्धार हे देशप्रेमाचे, जिद्दीचे मूर्त रूप आहे. खडतर प्रशिक्षणाच्या काळात आपल्यापेक्षा साधारण निम्मे वय असलेल्या 22-23 वर्षाच्या तरुण मुलींबरोबर प्रशिक्षण घेताना स्वातीचा उत्साह सरत्या काळालाही लाजवणारा होता. हे प्रशिक्षण त्यांना खडतर वाटले नाही, उलट त्यांच्या दुःखावर मात करण्याचे ते एक साधन ठरले. अन्यथा या वेदनेतून बाहेर येणे कठीण होते असे त्या म्हणतात. मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवणे स्वाती महाडिक यांना महत्वाचे वाटते. कारण त्यांच्या मते एखादे मुक्कामाचे ठिकाण कधी येणार याचा विचार करतो तेव्हा ते अधिक खडतर वाटते. जेव्हा आपण त्या प्रवासाचा आनंद घेत मार्गक्रमण करतो तेव्हा तो प्रवास खडतर वाटत नाही. स्वाती महाडिक म्हणतात, आर्मीचे जीवन ही फक्त नोकरी नाही, तर तो जीवन जगण्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आहे. तेथे शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बल, आत्मबल अधिक महत्वाचे आहे. निग्रही, करारी आणि धाडसी अशा या रणरागिणीचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन महत्वाचा आहे. आपण जे काम करतो, मग ते कोणतेही असो, त्याच्याबद्दल आणखी जाणून घेणं, अधिक शिकणं हे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर महत्वाचे असते असे त्या म्हणतात. पुरुष प्रधान संस्कृती असलेल्या भारतातील अनेक मुलींना व स्त्रियांना सैन्य दलात भरती होण्याची प्रेरणा देऊन वैभवशाली नव्या भारताचे स्वप्न त्या उभे करतात. पतिनिधनाचे असीम दुःख बाजूला ठेवून पतीचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने भारत मातेची सेवा करण्यासाठी सज्ज झालेल्या या वीरांगनेला सादर प्रणाम. सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा. शिक्षण हे खऱ्या अर्थाने उन्नतीचे साधन आहे. सुशिक्षित आणि सुसंस्कृत जनता ही राष्ट्राची संपत्ती असते. अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाणाऱ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणे महत्वाचे असते. त्यासाठी प्रयत्न करणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या, आयुष्याच्या वाटेवरून भरकटलेल्या मुलांना पुन्हा मार्गावर आणून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे समाजहिताचे मोलाचे कार्य करणाऱ्या सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायीच आहे. समाजहितासाठी सतत कार्यरत असणाऱ्या या वीरांगनेचा परिचय तुम्हाला निश्चितच प्रेरक ठरेल. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे जन्मलेल्या व सध्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रेल्वे पोलीस दलात आपल्या विशेष कामगिरीने नावाजलेल्या कुमारी रेखा मिश्रा महाराष्ट्र राज्याचाही अभिमान बिंदू ठरल्या आहेत. कारण त्यांचे सामाजिक कामही स्तुत्य आहे. अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी विषयात MA करून त्यांनी BEd सुद्धा केले व नंतर रेल्वे पोलीस दलाची परीक्षा उत्तीर्ण होऊन 2008 मध्ये मुंबई मध्य रेल्वे पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणजेच सब इन्स्पेक्टर म्हणून त्यांनी आपली सेवा सुरू केली. रेल्वे पोलीस दलातील पहिल्या 2.5 वर्षांच्या सेवेतील 1 वर्ष त्यांनी महिला सुरक्षा यंत्रणेत काम पाहिले
व पुढील अवघ्या 1.5 वर्षाच्या कालावधीत रेल्वे स्थानकावर भटकताना सापडलेल्या 434 अल्पवयीन मुलामुलींना त्यांच्या पालकांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवण्याचे कार्य केले. विविध कारणांमुळे स्वतःचे घर सोडून निघून आलेल्या, मुंबईसारख्या मायानगरीत पोहोचलेल्या व भरकटलेल्या या बालकांना योग्य मार्गावर आणण्याचे मोठे कार्य रेखा मिश्रा यांनी केले. त्याबद्दल समस्त रेल्वे प्रशासनाला त्यांचा अभिमान वाटतो. पहिल्याच केसमध्ये घरातून पळून आलेल्या 14 वर्षीय मुलाचे मनपरिवर्तन करून त्यांनी त्याला सुखरूप त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात दिले. सर्वसाधारणपणे असलेला पोलिसी बडगा दाखवण्याऐवजी मुझसे दोस्ती करोगे म्हणत भरकटलेल्या मुलामुलींना आईच्या प्रेमळ हृदयाने सन्मार्ग दाखवण्याचे कार्य त्यांनी केले व त्या करत आहेत. वेगवेगळ्या कारणांनी पालकांशी भांडण करून स्वतःचे घर सोडून पळून आलेली मुले, मुंबई शहराचे व अनेकदा बॉलिवूडचे आकर्षण असलेली मुले, शहरातील पत्ता माहीत नसताना कुठेतरी राहत असलेल्या नातेवाईकांना भेटायला आलेली व चुकलेली मुले, गरिबीमुळे त्रस्त होऊन कामाच्या शोधात मुंबई शहरात आलेली मुले, क्वचित प्रसंगी समाजकंटकांनी अवैध कामासाठी फसवून पळवून आणलेल्या मुलामुलींनाही सोडवण्याचे काम रेखा मिश्रा यांनी केले. त्यामुळेच कुटुंबापासून दुरावलेली अनेक मुले पुन्हा शाळेत जाऊन नाचू बागडू लागली. त्यांना जीवनानंद मिळाला. एकदा दक्षिण भारतातून अपहरण करून आणल्या गेलेल्या 3 तामिळभाषिक शाळकरी मुलींना सोडवून घरी पोहोचवण्याच्या कामात रेखाजींना सलग 48 तास ड्युटीवर राहावे लागले. अथक प्रयत्न करून या मुलींना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करेपर्यंत त्या स्वस्थ बसल्या नाहीत. एक प्रसंग कथन करताना त्या सांगतात की फेसबुकवरील गप्पातील, चॅटमधील अनोळखी व्यक्तीच्या मैत्रीच्या शोधार्थ आलेल्या मुलींना समजावून सांगणे व त्यांना सुरक्षित त्यांच्या घरी पोहोचवणे हे तर फारच जिकिरीचे असते. कारण 14-15 या वयोगटातील भरकटलेल्या मुलामुलींच्या भावभावनांना आवर घालणे सोपे नसते. काही वेळा प्रेमाने तर काही वेळा कायद्याचे भय दाखवून या मुलांना चुकीच्या गोष्टींपासून दूर करावे लागते. हे मोठे आव्हानच असते. रेखाजींच्या प्रसंगावधानाने ही मुले कोणत्याही गैरप्रवृत्तींना बळी न पडता पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात सामील झाली. अन्यथा त्यांचे भविष्य काय असते याची कल्पना न केलेलीच बरी. भरकटलेल्या मुलांच्या आयुष्याला वळण देणे, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे भविष्य घडवणे, अशा कार्याची समाजाला नेहमीच गरज असते. राष्ट्र घडणीत त्याचा वाटाही मोलाचा असतो. म्हणूनच सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांनी स्वीकारलेल्या या अनोख्या कार्याला मानाचा मुजरा. तिचं नवऱ्यावर इतकं प्रेम की तो गेल्यावरही तिला त्याच्या विश्वातच वावरायचं होतं. संतोष तर गेला, पण त्याचा युनिफॉर्म आहे. तो युनिफॉर्म घातला की संतोष तिच्या आजूबाजूला आहे असं तिला वाटायचं. आणि म्हणूनच तिनं निर्धार केला, पोटची पुरं, घर, संसार सगळं बाजूला सारलं आणि पतीच्या पार्थिवाचा अग्नी शमलाही नव्हता तोच तिनं निर्धार केला देशसेवेचा. आज सगळा देश अभिमानानं स्वाती तुला सलाम करतोय. स्वाती आणि संतोष दोघे एकत्र असताना प्रहार सिनेमातलं हे गाणं म्हणायचे. शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्याही आज याच भावना असाव्या. आर्मी ही संतोष महाडिक यांची पहिली प्रेयसी आणि स्वाती ही दुसरी प्रेयसी. दोघांमध्ये कायम याच मुद्द्यावरून लुटुपुटूची भांडणं व्हायची. पण आता नवऱ्याचं पहिलं प्रेम स्वातीचंही पहिलं प्रेम झालंय. स्वाती लष्करात लेफ्टनंट झालीये. तिच्या युनिफॉर्मवरचे हे 2 स्टार्स संघर्ष, निर्धार आणि देशप्रेमाच्या कित्येक गोष्टी सांगतात. माझ्यापेक्षा जास्त त्यांनी मला एम्पॉवर केलेलं आहे. त्यांनी मला मेडिटेशन शिकवलं. अँड ही वॉज मतलब फक्त ब्रेव नव्हतं, ही वॉज व्हेरी रोमॅन्टिक ऑल्सो. परफेक्ट, ज्याला आर्मी मॅन ज्याला म्हणतात तसा माणूस होता. आम्ही एकटं असलो ना घरामध्ये, ही यूज टू धडकन जरा रुक गई हे गाणे लावायचो. आम्ही 2 जण एकटे डान्स करायचो.
He has empowered me for everything. मृत्यू यावा तो देशासाठी लढतानाच संतोषची हीच इच्छा होती. ती पूर्णही झाली. तो दिवस होता 17 नोव्हेंबर 2015. जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात संतोष महाडिक शहीद झाले. त्यांच्या पार्थिवाचा अग्नी शमतही नाही तो स्वातीने निर्धार केला होता लष्करात जाण्याचा, नवऱ्याचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा. खरं तर स्वाती आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिका होती, पण संतोषच्या हौतात्म्यानंतर संतोषचा युनिफॉर्म तिला खुणावू लागला. See, first when I have taken decision like I want to wear a uniform, it was absolutely emotional decision. Like sudden fall in of combat and there is no uniform in my house, and like the person whom I love the most, he was no more, and I always used to tell him like I'm your second love. Your first love is Indian Army. Your first love is your uniform, and your first love is. And when I lost him, I don't have any support kind of a thing. So I thought that let me try and love his first love. So that was the reason why I have taken emotional decision of wearing the uniform. But yes, after a month when I have taken a decision, it was a wise decision taken by my brain. Why not? Why I should not go to join Indian Army, which will also provide myself a kind of satisfaction. And the way of life which I was looking for with my husband, which will be for my kids as well. पोटच्या 2 छोट्या गोळ्यांना दूर ठेवून लष्करी प्रशिक्षण पूर्ण करणं ही सोपी गोष्ट नव्हती. पण निर्धारच इतका जबरदस्त होता की कंट्री फर्स्ट हे संतोषनं शिकवलेलं ब्रीदवाक्य बघता बघता स्वातीचंही ब्रीदवाक्य झालं. ऑक्टोबर 2016 पासून चेन्नईमधल्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीत प्रशिक्षण सुरू झालं. 9 सप्टेंबरला परेड झाली आणि स्वाती लष्करी अधिकारी म्हणून रुजू झाल्या. त्यांचं पहिलं पोस्टिंग देहू रोड इथे असणार आहे. जिस यूनिट को उन्होंने कमांड किया 41 आरा जो मराठा लाइफ इन्फेंट्री का है, वो परिवार है. पूरी इंडियन आर्मी जो मेरा परिवार बन चुकी है, प्लस मेरा अपना परिवार, तो सब लोग मेरे साथ थे. मुझे पता था कि वो मुझे जहाँ पर मुझे लगता है कि मेरी गाड़ी रुक रही है वहाँ पर वो मुझे धक्का ज़रूर देंगे. तो ये एक एहसास था पीछे, तो मैंने ये स्टेप उठाया और मैंने कर लिया. स्वाती यांच्या मुलांचंही शिक्षण सध्या सुरू आहे. त्यांचा एक मुलगा पाचगणीत तर मुलगी देहरादूनमध्ये शिकतेय. विशेष म्हणजे मुलांनाही लष्करातच पाठवण्याचा स्वातीचा विचार आहे आणि मुलीची सध्या तरी तशी इच्छा आहे. माझी मुलगी आता 6वीला आहे. ती स्वतः म्हणते की तिला डॉक्टर व्हायचं, सर्जन व्हायचं, आर्मीमध्ये व्हायचं, बाबाचं युनिफॉर्म बघ. आणि मुलगा पण असं वाटतं तो पण जर त्याची इच्छा असेल तो गेला तरी माझी आय विल बी प्राऊड. संतोष सारखी स्वाती ही लढवय्यी आहे. स्वतः आर्मी स्कूल शिक्षिका असताना ते नाकारून नवऱ्याच्या स्वप्नासाठी लष्करात जाणं हे प्रचंड आव्हानात्मक होतं. तिनं ते आव्हानही पेललं, नवऱ्याचं स्वप्नही पूर्ण केलं, दहशतवाद्यांच्या गोळीलाही चोख उत्तर दिलं आणि लाखो मुलींसाठी स्वाती एक प्रेरणा ठरलीये. भारताच्या इतिहासात तुझ्या युनिफॉर्ममधले हे 2 तारे नेहमीच चमकत राहतील. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. स्वातीबरोबरच निधी दुबेचंही कौतुक करावं लागेल. 2009 मध्ये निधीचे पती नाईक मुकेश कुमार दुबे शहीद झाले. त्यावेळी निधी 4 महिन्यांची गरोदर होती, पण तिनंही पती शहीद झाल्यानंतर लष्करातच जाण्याचा निर्धार केला. खरं तर मुकेश कुमारच्या हौतात्म्यानंतर निधी पुरती कोलमडली होती. तिच्या सासरच्यांनी तिला घराबाहेर काढलं. ती डिप्रेशनमध्येही गेली, पण सुयशचा जन्म होताच तिनं पुन्हा उभारी घेतली आणि लष्करात जाण्याचा निर्धार केला. निधीच्या आईनं सुयशला सांभाळलं. निधी ही सुद्धा शिक्षिकाच होती, पण तिनंही शिक्षिकेची नोकरी सोडून नवऱ्याप्रमाणेच लष्करात जाण्याचा निर्धार घेतला. तिचंही प्रशिक्षण स्वातीबरोबरच चेन्नईमध्ये सुरू झालं. दोघींचंही वय जास्त होतं. त्यांच्याबरोबरच्या सहकारी कॅडेट्स त्यांच्यापेक्षाही वयानं लहान होत्या,
पण दोघींनीही प्रचंड मेहनत घेतली. दोघींनी गेली 1.5 वर्ष खडतर प्रशिक्षण घेतलं आणि आता स्वाती बरोबर निधी लष्करी अधिकारी झाली आहे. मैंने प्रॉब्लम फेस करे हैं बिकॉज ऑफ माई एज, बिकॉज ऑफ माई एज अ मदर आई एम से. आफ्टर दैट, आफ्टर 11 months ट्रेनिंग, नाउ आई कैन डू एवरीथिंग. कि जो सारे करते हैं मैं वो भी कर सकती हूँ. जो सारे LCGC करते हैं इस अकेडमी में, मैं वो सब कुछ कर सकती हूँ.